नमस्कार मित्रांनो, आज 24 जुलै आता सकाळचे वाजले 8. तर आपण जाणून घेऊ दुपारी आणि दुपारनंतरचा हवामान अपडेट. छोटीशी अपडेट आहे मित्रांनो. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर आपण स्क्रीनवर बघू शकतो जळगाव, शेगाव, अमरावती, नागपूर ह्या भागात आपल्याला मित्रांनो आज दुपारनंतर पावसाचा जोर दिसत आहे. तर सर्वात जास्त जोर मित्रांनो तो आहे अमरावतीच्या भागात. अमरावतीच्या आसपासच्या परिसरामध्ये अचलपूर, अकोट, अरवी, अकोला, कारंजा, यवतमाळ, वर्धा ह्या भागात मित्रांनो तुरळक भागामध्ये आपल्याला कुठे जोरदार तर कुठे मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आज दुपारपर्यंत आहे. तसं मित्रांनो सर्वात जोर आहे तो अमरावतीच्या आसपासच्या परिसरामध्ये आहे, चांगला जोर पावसाचा. बाकी मित्रांनो इकडे बघितलं खामगावच्या भागामध्ये काही हलका सरी आपल्याला बघायला मिळू शकतात आज दुपारपर्यंत. आणि जळगावमध्ये बघितलं मित्रांनो जळगावच्या आसपासच्या परिसरामध्ये तर धुळे, पाचोरा ह्या भागात मित्रांनो आपल्याला रिमझिम तर कुठे हलका पाऊस पडण्याची शक्यता आज दुपारपर्यंत आहे. चोपडा, यावल, सावदा, अमळनेर, जामनेर. तर मित्रांनो MP च्या बॉर्डरच्या काही गावांमध्ये आपल्याला हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आज दुपारपर्यंत बघायला मिळू शकते. तसं मित्रांनो इकडे बघितलं खाली पाचोरा, कन्नड, सिल्लोड तर ह्या भागाने मित्रांनो हलका ते कुठे रिमझिम पाऊस पडण्याची शक्यता आहे. फार जास्त जोर पावसा नाही आहे मित्रांनो. मालेगाव, मनमाड, साक्री या भागात मित्रांनो आपल्याला रिमझिम तर कुठे हलका पाऊस बघायला मिळू शकतो आज दुपार ते संध्याकाळपर्यंत. पावसाळी वातावरण फारच कमीच आहे मित्रांनो मालेगावच्या परिसरामध्ये. तर इकडे नाशिकच्या भागात जर बघितलं मित्रांनो तर नाशिकच्या पश्चिमी भागामध्ये आपल्याला पावसाचं वातावरण बघायला मिळू शकते दुपारनंतर. त्र्यंबकेश्वरच्या भागामध्ये, जव्हारच्या भागामध्ये आपल्याला इगतपुरी ह्या भागात आपल्याला जोरदार ते कुठे रिमझिम पाऊस पडण्याची शक्यता दुपारपर्यंत आहे. वाडा ह्या भागात, शहापूर, राजूर ह्या भागांमध्ये मित्रांनो आपल्याला दुपारी आणि दुपारनंतर पाऊस बघायला मिळू शकतो. फार जोर नसणार मित्रांनो पावसाचा, हलका कुठे रिमझिम तर कुठे जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर पुण्याच्या भागात मुंबईच्या भागात जर बघितलं मित्रांनो ठाणे, पनवेल, पेण, अलिबाग ह्या भागात मित्रांनो रिमझिम तर कुठे हलका पाऊस पडण्याची शक्यता दुपारपर्यंत आहे. तर मित्रांनो इकडे बघितलं आपण कोकण किनारपट्टी तर ह्या भागात देखील मित्रांनो कुठे रिमझिम तर कुठे जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. पश्चिमेच्या भागामध्ये मित्रांनो साताऱ्याच्या पश्चिमेच्या भागामध्ये आपल्याला पाऊस बघायला मिळू शकतो. चिपळूण आणि साताऱ्याच्या आतल्या भागामध्ये मित्रांनो जोरदार ते कुठे हलका पाऊस बघायला मिळू शकतो आज दुपार ते संध्याकाळपर्यंत. पुण्याच्या भागात जर बघितलं तर पुण्याच्या आसपासच्या परिसरामध्ये पश्चिमी भागामध्ये आपल्याला जोर दिसेल पावसाचा. बाकी पूर्वेच्या भागामध्ये हलका पाऊस बघायला मिळू शकतो. पुण्यामध्ये मित्रांनो चाकणच्या काही परिसरामध्ये हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आज दुपारपर्यंत आहे मित्रांनो. तसं अहिल्यानगरच्या भागात जर बघितलं मित्रांनो तर अहिल्यानगरच्या पश्चिमी भागामध्ये आपल्याला पाऊस बघायला मिळू शकतो, हलका रिमझिम. फार जास्त जोर नाही मित्रांनो ह्या भागात. अहिल्यानगरच्या आसपासच्या संपूर्ण परिसरामध्ये आपल्याला ढगाळ वातावरण तर कुठे रिमझिम पाऊस बघायला मिळू शकतो. श्रीरामपूरमध्ये बी हलका रिमझिम पाऊस बघायला मिळू शकतो मित्रांनो. जालना, पैठण, विजयपूर तसंच श्री छत्रपती संभाजीनगरच्या आसपासच्या संपूर्ण परिसरामध्ये आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये देखील आपल्याला ढगाळ वातावरण तर रिमझिम पाऊस बघायला मिळू शकतो मित्रांनो आज संध्याकाळपर्यंत. तर मित्रांनो आज फार जोर कमीच आहे मित्रांनो ह्या भागात. जोर तो आहे अमरावतीच्या भागामध्ये आहे. नागपूर, अमरावती, शेगाव आणि उत्तर महाराष्ट्र काही भागात, नंदुरबार, जळगाव या भागात आपल्याला आज संध्याकाळपर्यंत चांगला पाऊस बघायला मिळू शकतो. तर मित्रांनो ही होती महत्त्वाची अपडेट. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.